तर मनपा निवडणुकांसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू असल्याची माहिती समोर येते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत। कृष्णात, आता जवळपास अर्धा तास व्हायला आलेला आहे आणि ठाकरे बंधूंमध्ये ही चर्चा सुरू आहे। जागा वाटपासंदर्भात आणखी इतर कोणते मुद्दे यांच्या चर्चेमध्ये येऊ शकतात? जागा वाटप तर आहेच, त्याचबरोबर सध्या निवडणूक आयोगाच्या मुंबईतल्या प्रारूप यादीच्या दृष्टिकोनातून देखील चर्चा होत असलेली पाहायला मिळते। कारण जी यादी प्रारूप यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये अत्यंत जास्त चुका या पाहायला मिळत आहेत। त्या संदर्भातल्या हरकती सूचना दाखल करण्यासंदर्भात देखील मुदतवाढ या दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्र लिहून मागणी केली होती आणि त्यानंतर जरी ही मागणी पूर्ण झाली असली तरी जो कालावधी आहे तो 21 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची होती, परंतु केवळ 5 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अगोदर 27 नोव्हेंबरपर्यंत होती ही मुदत हरकती सूचना दाखल करण्याची। त्यानंतर काल त्यांनी निवडणूक आयोगानं 3 डिसेंबरपर्यंत केलेली आहे। त्यामुळे हा कालावधी जो आहे तो अत्यंत कमी असल्याचं दोन्ही ठाकरेंचं मत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता पुढच्या काळामध्ये काय करता येईल या संदर्भात ही चर्चा होऊ शकते। कृष्णा, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर भाजपसाठी किती आव्हानात्मक गोष्टी असतील याबद्दल तर चर्चा केलीच जाते, मात्र शिंदेंच्या शिवसेनेसाठी देखील तितकंच आव्हानात्मक असणार आहे हे सगळं। नक्कीच, कारण सर्वाधिक जास्त फटका हा शिवसेना शिंदे गटालाच बसू शकतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा। कारण मराठी मतांमधली जी विभागणी आहे ती सर्वाधिक जास्त या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पत्त्यावर म्हणजे शिंदेंना सर्वाधिक जास्त धोकादायक असणारे पाहायला मिळते। कारण दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा मराठी मतांचं एकत्रीकरण होऊ शकतं आणि त्याचा सर्वाधिक जास्त तोटा हा या शिवसेना शिंदे गटाला होऊ शकतो। कारण जी वोट बँक आहे शिवसेना शिंदे गटाची तीच मराठी ही राहिलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त प्रयत्न हा दोन्ही ठाकरे बंधूंचा तोच राहणार आहे की ही वोट बँक कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटू नये आणि या वोट बँकेमध्ये सर्वच पक्षातली जी मराठी लोक आहेत ती आणखी जोडावीत आणि त्याचा फटका हा सर्वाधिक जास्त शिवसेना शिंदे गटाला बसू शकतो। कृष्णा, ज्यावेळेस पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आलेले होते त्यावेळेस आपण मुंबईतील मराठी माणसांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या होत्या की आपण याच क्षणाची वाट पाहत होतो आणि ठाकरे बंधू एकत्र यावे ती सगळ्यांचीच इच्छा आहे। मग अशा वेळेस या सगळ्या भावना असताना भाजपला जर मुंबईमध्ये सत्ता मिळवायची असेल तर भाजपला काय रणनीती आखावी लागेल आणि भाजपच्या गोटामध्ये सध्या काही अशा चर्चा सुरू आहेत का? वेगळ्या काही रणनीती आखल्या जात आहेत का? भाजपची प्रामुख्याने रणनीती असणार आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला एकत्र सोबत ठेवण्याची। कारण जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सामोरं जायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सोबत राहणं गरजेचं आहे। कारण इतरत्र खास करून कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल त्या ठिकाणी ज्या प्रकारे दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं ज्या कुरबुऱ्या सुरू आहेत त्या पाहायला मिळत आहेत, परंतु मुंबईत मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजप शिवसेनेला दुखवू शकणार नाही आहे। कारण मुंबईत भाजपला शिवसेना शिंदे गट हवा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तशा प्रकारची एक रणनीती भाजपची असणार आहे। म्हणजे नक्कीच जर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने येत आहेत, मात्र जर भाजपला मुंबई हवी असेल, मुंबईमध्ये सत्ता हवी असेल तर भाजपला शिवसेनेला सोबत घेणं गरजेचं आहे। कारण ठाकरे बंधूंवर मात करण्यासाठी तो एकमेव पत्ता भाजपकडे असणार आहे, तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा आणि त्या मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाराज करून भाजपला चालणार नाही। त्यामुळे आता सगळ्याच राजकीय घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे, कारण अनेक घडामोडी सध्या राज्यभरामध्ये घडतायत। ठाकरे बंधूंची एका बाजूला भेट सुरू आहे, अनेक सभा देखील अनेक ठिकाणी घेतल्या जात आहेत। आता सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची काय चर्चा घडते, जागा वाटपासंदर्भात चर्चा घडते की इतरही काही मुद्दे या चर्चेमध्ये आणले जात आहेत याकडे लक्ष असणार आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर आलेले आहेत। जागा वाटपासंदर्भात चर्चेची शक्यता वर्तवली जाते। तर मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट होतीये। मुंबई मनपा निवडणुकांसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू आहे। जागा वाटपातील पेचावर ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांऐवजी 2 भावांची चर्चा घडतीये, त्यामुळे आता या चर्चेमध्ये नेमकं काय होतंय हे पाहावं लागणार आहे। मनसेला मवियात घेण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे।
पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत. कृष्णात, जागा वाटपासंदर्भात चर्चा होत असताना मुंबईमधले असे कोणते प्रभाग असू शकतात, कोणत्या जागा असू शकतात ज्या जागांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोघांमध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते? सर्वाधिक जास्त अडचणी ही प्रामुख्यानं ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे, मराठी लोकवस्ती मुंबईत सर्वात जास्त आहे, अशा ठिकाणीच सर्वाधिक जास्त अडचण ही जागा वाटपाची दोन्ही पक्षांमध्ये असणार आहे. कारण दोन्ही पक्षांची जी वोट बँक आहे ती मराठीच आहे आणि मराठीच जिथं बहुल भाग आहे त्या ठिकाणीच जास्तीत जास्त उमेदवार आपल्या पक्षाचे असावेत, अशाच प्रकारची रणनीती ही या दोन्ही पक्षांची असणार आहे. ज्यामध्ये मराठी भाग जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं दादर आहे, परेल आहे, वरळी आहे, शिवडे आहे, त्याचबरोबर भायखळ्याचा काही भाग आहे, गिरगावमध्ये काही भाग आहे किंवा त्याचबरोबर चेंबूरचा भाग आहे ज्या ठिकाणी मराठी लोकवस्ती आहे. काही प्रमाणात पूर्व उपनगरामध्ये पाहायला गेलं तर जी विक्रोळी, भांडूप या परिसरामध्ये कांजूरमार्ग हा परिसर आहे जो मराठी भाग आहे, त्या ठिकाणची सर्वाधिक जास्त सीट्स या प्रकारची रणनीती असणार आहे. त्याचबरोबर पश्चिम उपनगरांमध्ये दहिसर असेल किंवा बांद्राचा काही भाग आहे त्या ठिकाणी जिथं मराठी लोकवस्ती जास्त आहे त्या ठिकाणच्या सर्वाधिक जास्त प्रभाग हे आपल्या पदरी पाडावेत अशाच प्रकारची रणनीती ही खास करून दोन्ही पक्षांची असणार आहे. परंतु यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, ज्यामध्ये प्रत्येक विधानसभा ज्या काही मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान 2 मतदारसंघ हे आपल्याला मिळावेत अशा प्रकारची मागणी ही मनसेनं शिवसेना ठाकरे गटाकडे केल्याची माहिती सध्या मिळते. आणि त्याच दृष्टिकोनातून 70 ते 75 जागा ह्या दोन्ही पक्षाची जर युती झाली गेली तर त्यांना सोडण्याची एक रणनीती जी आहे किंवा त्या संदर्भातले जागा वाटप जे आहे ते पुढे येताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मनसेची आणखी एक मागणी आहे की खास करून दादर आहे, वरळी आहे, शिवडी आहे, हा परिसर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 3 प्रभाग मिळावेत. म्हणजे जवळपास 6 प्रभागांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ बनतोय. या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभाग मिळावेत अशा प्रकारची मागणी देखील आहे. परंतु सर्वाधिक जास्त शिवसेना ठाकरे गटाची नगरसेवक हे याच प्रभागातून निवडून आलेले आहेत. त्यामुळं आपल्या नगरसेवकांना घरी बसवून मनसेच्या उमेदवारांना तिथून उमेदवारी कितपत दिली जाईल हे एक कठीण आहे. त्यामुळं जे काही शिवसेना शिंदे गटात गेलेले काही नगरसेवक आहेत किंवा जिथं भाजपचे नगरसेवक तिथं निवडून आलेले आहेत त्या ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्या प्रामुख्यानं शिवसेना ह्या मनसेला देऊ शकतं. त्याचबरोबर काही जागा ह्या काँग्रेस जर सोबत आली तर त्यांना देखील दिल्या जाऊ शकतात. काँग्रेसचा ज्या ठिकाणी जास्त प्रभाव आहे अशा प्रकारे जे मतदारसंघ आहेत प्रामुख्याने धारावी आहे, मानखुर्द आहे किंवा ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार आहेत ज्यामध्ये मुंबादेवी आहे, त्याचबरोबर मालाडचा काही भाग आहे, अशा ठिकाणी जिथं सर्वाधिक जास्त मुस्लिम लोकवस्ती असेल तिथं काँग्रेसला उमेदवारी देण्याचा देखील प्रस्ताव त्या संदर्भात असू शकतो. परंतु काँग्रेस अद्याप या महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊ शकते का किंवा मनसे असेल तर ती महाविकामध्ये येऊ शकेल का या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या नंतर होऊ शकतात. परंतु काँग्रेस आली तर कोणत्या जागा सोडता येतील. त्याचबरोबर शरद पवार गटाचे शरद पवार गट जर सोबत आलं तर त्यांना कोणत्या जागा सोडता येतील. कारण मागच्या जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 8-9 नगरसेवक हे निवडून आले गेले होते. त्यामध्ये त्यांचे काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये काही घाटकोपर पूर्वमधला काही भाग आहे, त्याचबरोबर मानखुर्द, त्याचबरोबर अणुशक्तीनगर इथल्या काही भाग आहे ज्या ठिकाणी या जागा शरद पवार गटासाठी सोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे नक्कीच या सर्व जी रणनीती आहे ती महाविकास आघाडी प्लस मनसे अशा प्रकारची आली तर कशा प्रकारची जागा वाटपाची तयारी असणार आहे आणि त्याचबरोबर केवळ दोन्ही ठाकरे बंधू आणि जर सोबत शरद पवार गट आला तर कशा प्रकारची रणनीती असणार आहे, त्या ठिकाणची जागा वाटप कशा असणार आहे, काँग्रेसला सोडून जर जागा वाटप करायचं झालं तर कशा प्रकारे कोणते मतदारसंघ आपल्यामध्ये वाटून घ्यावे लागतील ह्या संदर्भातली देखील चर्चा ही होऊ शकते. कृष्णात, शरद पवारांची भूमिका आपल्याला कधीपर्यंत कळू शकते या संदर्भात काही चर्चा होतात का? कारण शरद पवारांना काँग्रेसनेही प्रस्ताव दिलेला आहे की त्यांनी आपल्यासोबत यावं, त्यामुळे आता शरद पवार ठाकरे बंधूंना पाठिंबा देणार की काँग्रेसला याची नेमकी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली की शरद पवार नेमका काय निर्णय घेत आहेत? शरद
पवार यांची भेट ही काँग्रेसच्या इथल्या मुंबईतल्या स्थानिक नेत्यांनी घेतली गेली होती, परंतु तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी अनेकदा शरद पवार यांची भेट घेतली गेली होती, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरच्या या भेटी संजय राऊत यांनी घेतल्या गेल्या होत्या. त्यामुळे शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त ठाकरे बंधूंच्या वतीनं केला जात आहे आणि त्यांचा शरद पवार गटाचा कल देखील दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासोबत राहण्याचा दिसून येतोय. खास करून मुंबईत जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट हा ठाकरे बंधू यांच्यासोबत राहू शकतो आणि त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही मवियाचा पक्ष एक घटक पक्ष म्हणून अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर कितपत होतो आणि त्याला कितपत यश येतं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, तसेच जोडलेले राहा. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.